नमस्कार, मी तेज बोरगरे. स्वागत आहे आपलं मॅक्स बुलेटिनमध्ये. उत्तराखंडमध्ये रविवारी घडलेल्या दुर्घटनेत 26 जणांचा मृत्यू झालाय. ते 171 जण बेपत्ता असल्याची माहिती कळते. इथे अजूनही मदत कार्य सुरू आहे. त्याचबरोबर PTI इथे ऋषीगंगा असलेल्या वीज प्रकल्पाला मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. इथे काम करत असलेले 150 कर्मचारी अजूनही बेपत्ता आहेत. ही दुर्घटना मानवनिर्मित आहे की नैसर्गिक निर्मित, अशी आता चर्चा सुरू आहे. पाहणार आहोत सविस्तर बुलेटिनमध्ये. सुरुवात करणार आहोत हेडलाईनपासून. जो बायडेन यांनी अमेरिकेच्या अध्यक्षपदासाठी शपथ घेतल्यानंतर गुरुवारी पहिल्यांदा परराष्ट्र धोरणावर आपली भूमिका मांडली. आपले परराष्ट्र धोरण ट्रम्प यांच्या नीतीपेक्षा जणू एकदम उलट असेल असं संकेत त्यांनी या निमित्ताने दिले. अमेरिका इज बॅक अशी घोषणा त्यांनी केली आहे. पहिल्या राजकीय संबोधनासाठी त्यांनी परराष्ट्र मंत्रालयाचा मंच निवडलेला आहे. या प्रसंगी उपाध्यक्ष कमला हॅरिस देखील उपस्थित होत्या. बायडेन म्हणाले आहेत की यमनमध्ये सुरू असलेल्या युद्धासाठी अमेरिका सौदी अरेबियाला शस्त्र विक्री करणार नाही, त्याचबरोबर सहकार्य देखील करणार नाही. रशिया, जर्मनी, म्यानमार व चीन संबंधी सर्व मुद्द्यांवर मतं मांडली जातील, परंतु भारताचा उल्लेख टाळला जाईल. तज्ज्ञ या गोष्टींकडे वेगळ्या पद्धतीने पाहत आहेत. जागतिक भागीदारीच्या मुद्द्यांवर बायडेन म्हणाले आहेत की अमेरिका पुन्हा जुन्या मित्रांना सोबत आणेल. त्यासाठी भागीदारी बळकट केली जाईल. जगाला पुन्हा एकजूट करण्याचा प्रयत्न करू, असं त्यांनी स्पष्ट केलंय. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सोमवारी रात्री जवळपास 11 वाजता अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्यासोबत फोनवर चर्चा केली. त्यांनी सोशल मीडियावर याविषयी माहिती दिलेली आहे. जो बायडेन यांनी 20 जानेवारीला अमेरिकेचे 46वे राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ घेतलेली होती. त्याच्या 19 दिवसानंतर पहिल्यांदा दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली. मोदी म्हणाले आहेत की जो बायडेन यांनी मी विजयाच्या शुभेच्छा दिलेल्या आहे. आम्ही स्थानिक समस्या आणि आमच्या सामायिक प्राधान्य क्रमांकावर बोललेलो आहे. आम्ही हवामान बदलांच्या विरोधात सहकार्याला पाठपुरावा करण्यास देखील सहमती देतो. आम्ही इंडो पॅसिफिक प्रदेश आणि त्यापलीकडे शांतता आणि सुरक्षिततेसाठी धोरणात्मक भागीदारी बळकट करण्यास तयार आहोत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयानुसार देशभरात रविवारी सकाळी 8 वाजेपर्यंत आरोग्य कर्मचारी व फ्रंटलाईन वर्कर्सना लस देण्यात आली होती. यामध्ये 5,34,546 आरोग्य कर्मचारी व 4,70,776 फ्रंटलाईन कार्यकर्ते आहेत. उत्तर प्रदेशात सर्वाधिक 6,73,542 डोस देण्यात आलेले आहेत. तर दुसरीकडे कोरोनाची एकूण नवी प्रकरणे सध्या 6 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातील आहेत. केरळमध्ये सर्वाधिक 5,942 नवे संक्रमित आढळलेले आहेत. त्यानंतर महाराष्ट्रात 2,768, कर्नाटकात 513 नवी प्रकरणे समोर आलेली आहेत. गेल्या 24 तासामध्ये 78 मृत्यूंची नोंद झालेली आहे. ही 9 महिन्यातील सर्वात कमी संख्या आहे. उत्तराखंडच्या चमोली जिल्ह्यातील तपोवनमध्ये रविवारी झालेल्या नैसर्गिक दुर्घटनेत 150पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाल्याचा संशय आहे. रविवारी झालेल्या दुर्घटनेच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच सोमवारी बचावकार्य सुरूच आहे. रविवारी हिमकडा नदीत कोसळून ऋषीगंगा आणि धौलीगंगा नद्यांना पूर आला होता. पाणी वाढण्यासोबतच मोठमोठे दगड देखील पाण्यासोबत वाहून गेले. यामुळे तपोवन परिसरातील खाजगी कंपनीच्या ऋषीगंगा पॉवर प्रोजेक्ट आणि NTPC प्रोजेक्ट साईटचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. NTPCच्या 2 बोगद्यात अद्यापही अनेक जण अडकलेले आहेत. पहिल्या बोगद्यातून रविवारी 16 जणांना वाचवण्यात यश आलेलं आहे. आत्तापर्यंत वेगवेगळ्या ठिकाणांवरून 14 मृतदेह सापडलेले आहेत. पहिल्या बोगद्यातून 16 जणांना वाचवण्यात आलेले असून दुसऱ्या बोगद्यात 30 कर्मचारी अडकलेले आहेत. 2.5 किलोमीटर लांब बोगद्यात पाणी भरल्यामुळे रविवारी बचाव कार्य थांबवण्यात आलेलं होतं. आज NDRFच्या पथकानं पाण्याची पातळी कमी झाल्यामुळे बचाव कार्य पुन्हा सुरू केलेलं आहे. या बोगद्याचा 100 मीटरपर्यंत अडकलेला ढिगारा हटवण्यात आलेला आहे. उत्तराखंडच्या चमोलीमध्ये तपोवनच्या NTPCच्या बोगद्यामध्ये अडकलेल्या 35 लोकांना काढण्याचं काम सलग 3ऱ्या दिवशी देखील सुरू आहे. 2.5 किलोमीटर लांब ह्या बोगद्यामध्ये पाण्यामुळे दळदळीचे स्वरूप आलेले आहे. यामुळे बचाव कार्यात अडचणी येत आहेत. ITBP अधिकारी अपर्णा कुमार यांनी सांगितलेलं आहे की भोगद्यातून रात्रभर चिखलाचा ढिगारा काढून घेण्यात आलेला आहे. आत्तापर्यंत आम्ही भोगद्यात अडकलेल्या कोणत्याही मजुरांसाठी संपर्क साधू शकलेलो नाही. राज्यसभा खासदार गुलाम नबी आझाद यांचा कार्यकाळ पूर्ण झालेला आहे. त्यांच्यासोबत शमशेर सिंह, मीर मोहम्मद फयाज, नादिर अहमद हे सदस्य निवृत्त होत आहेत. त्यांना निरोप देण्यासाठी नरेंद्र मोदी बोलत होते. नरेंद्र मोदी यांनी म्हणाले आहेत की या सर्व जणांनी राज्यसभेचा गौरव वाढवण्यात काम केलेलं आहे. यावेळी राज्यसभा खासदार गुलाम नबी आझाद यांच्याबद्दल बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी भावूक झाले. यावेळी त्यांनी गुलाम नबी आझाद यांच्यासोबत असलेल्या आपल्या मैत्रीचा देखील उल्लेख केला. नबी का फोन आया, वे एयरपोर्ट थे.
सॉरी, उस रात को एयरपोर्ट से उन्होंने मुझे फोन किया और जैसे अपने परिवार के सदस्य की चिंता करें, वैसी चिंता पद, सत्ता जीवन में आती रहती है, लेकिन उसे कैसे पचाना। काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्यसभा खासदार गुलाम नबी आझाद यांचा राज्यसभेतील कार्यकाळ पूर्ण होतोय। याच निमित्तानं मंगळवारी वरिष्ठ सदनात पंतप्रधान नरेंद्र मोदींसह इतर दलांच्या नेत्यांचीही गुलाम नबी आझाद यांच्या आजवरच्या कामाची उजळणी करत त्यांचं कौतुक केलं, तसंच भविष्यासाठी अनेक शुभेच्छाही दिल्या। यानंतर गुलाम नबी आझाद यांनी सर्वांचे आभार मानत आपला प्रदीर्घ राजकीय अनुभवातील काही प्रसंग सदनात कथन केले। और मुझे खुशी है इस बात की कि इस सोच को बहुत सारे लोगों ने, और मैं बधाई देता हूं दूसरी पार्टीज को भी, वहां नेशनल कॉन्फ्रेंस हो, पीडीपी हो, बीजेपी तो शुरू से ही कौमी धारा की पॉलिटिक्स में थी, वो भी आहिस्ता आहिस्ता बड़े पैमाने पे आए और कश्मीर आगे बढ़ा। मेरी हमेशा ये सोच रही कि हम बड़े खुशकिस्मत हैं, जन्नत हिंदुस्तान ही। मैं तो आजादी के बाद पैदा हुआ, लेकिन आज गूगल के जरिए मैं पढ़ता हूं, देखता हूं, सुनता हूं, यूट्यूब के जरिए पढ़ता हूं। मैं उन खुशकिस्मत लोगों में हूं जो पाकिस्तान कभी नहीं गया, लेकिन जब मैं पढ़ता हूं कि वहां किस तरह के हालात हैं पाकिस्तान के अंदर, तो मुझे गौरव महसूस होता है, मुझे फख्र महसूस होता है कि हम हिंदुस्तानी मुसलमान हैं। और बल्कि अगर मैं आज कहूंगा विश्व में किसी मुसलमान को अगर गौरव होना चाहिए, वो हिंदुस्तान के मुसलमान को गौरव होना चाहिए। हमने इन पिछले 30-35 सालों से अफगानिस्तान से लेकर इराक से लेकर और कुछ सालों पहले से देखे कि किस तरह से मुस्लिम देश खत्म हो जा रहे हैं एक दूसरे के अंदर और एक दूसरे से लड़ाई करते हुए। वहां हिंदू तो नहीं है, वहां कोई क्रिश्चियन तो नहीं है, वहां दूसरा तो नहीं है जो लड़ाई कर रहा, आपस में लड़ाई कर रहे हैं। और जो कल्चर है, हमदर्द तो लोग पाकिस्तान के बहुत है, सुनने में आया है, मैं कभी गया नहीं, लेकिन जो समाज में बुराइयां हैं, दूसरे मुल्क के बारे में नहीं कहना चाहिए, लेकिन हम गौरव से ये कह सकते हैं कि हमारे मुसलमानों में वो बुराइयां खुदा न करे कि कभी भी लाए, तो आज हम गौरव से ये कह सकते हैं। लेकिन यहां मेजॉरिटी कम्युनिटी को भी 2 कदम आगे बढ़ने की जरूरत है। राज्यसभेमधून निवृत्त होत असलेल्या सदस्यांना मंगळवारी निरोप देण्यात आला आहे। यावेळी केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी काँग्रेसचे खासदार गुलाम नबी आझाद यांच्याविषयी कविता सादर केली आणि आझाद यांना पंतप्रधान मोदींसमोरच एक ऑफर देऊन टाकली। राज्यसभा छोड़कर जा रहे गुलाम नबी, राज्यसभा छोड़कर जा रहे गुलाम नबी, हम मिलते रहेंगे आपको कभी कभी। आपका नाम है गुलाम,
आपका नाम है गुलाम, इसलिए मैं करता हूं आपको सलाम। लेकिन आपका नाम है गुलाम, लेकिन आप हमेशा रहे आजाद। आपका नाम है गुलाम, लेकिन आप हमेशा रहे आजाद। आप हम सभी को रहेंगे याद। 15 अगस्त को भारत हुआ आजाद। 15 अगस्त को भारत हुआ आजाद, लेकिन राज्यसभा से आप आज हो रहे आजाद। आप हमेशा रहो आजाद। आप हमेशा रहो आजाद। हम रहेंगे आपके साथ। आप रहो हमेशा आजाद, हम रहेंगे आपके साथ। ये अंदर की है बात। मोदी जी जम्मू कश्मीर का मजबूत करेंगे हाथ। मोदी जी जम्मू कश्मीर का मजबूत करेंगे हाथ और आपको देते रहेंगे साथ। तो आपका स्वभाव बहुत अच्छा है। आप आदमी बहुत बड़े दिल के हैं और आपने दोबारा इस हाउस में आना चाहिए। अगर कांग्रेस पार्टी आपको नहीं यहाँ लाती है तो हम लाने के लिए तैयार है। और यहाँ आने की कोई तकलीफ नहीं है कि मैं भी उधर था, मैं इधर आ गया, तो आपको क्या तकलीफ है? राइट। इसीलिए मतलब ठीक बात है, आप दोबारा हाउस में आना चाहिए। यही हमारी अपेक्षा है, उम्मीद है और आपकी इस हाउस को जरूरत है, इतना मैं बताना चाहता हूँ। और मेरी आरपीआई की तरफ से आपको हार्दिक धन्यवाद जी रामदास जी। देशाच्या केंद्रीय मंत्रिमंडळात नारायण राणेंसारख्या एका नॉन मॅट्रिक माणसाला मंत्रिपद देण्याची वेळ आली तर ते सिंधुदुर्गाचं दुर्दैव आहे, असा टोला विनायक राऊत यांनी लगावलाय। नुकतेच नारायण राणेंच्या वैद्यकीय महाविद्यालय आणि हॉस्पिटलच्या उद्घाटनासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आलेले होते। यावेळी त्यांनी शिवसेनेवर जोरदार टीका केलेली होती। यावेळी बोलताना शहांनी आता राणेंवर भाजपमध्ये अन्याय होणार नसल्याचं सांगून राणेंचा योग्य सन्मान होईल असं वक्तव्य केलं होतं। काढीचा आधार बाकी त्याच्यावर जे काय आणि केंद्रामध्ये एवढ्या मोठ्या भारत देशाच्या केंद्रीय मंत्रिमंडळात नारायण राणेंसारख्या एका नॉन मॅट्रिक माणसाला मंत्रिपद देण्याची वेळ आली तर ते सिंधुदुर्गाचं दुर्दैव असेल। यासह इतर घडामोडी आणि अपडेट पाहण्यासाठी तुम्ही मॅक्स महाराष्ट्राची वेबसाईट, यूट्यूब, फेसबुक, ट्विटरला नक्की भेट द्या। धन्यवाद।